नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. तर या व्हिडिओमध्ये आपण पुणे मेट्रो ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप कसा करायचा ते बघणार आहोत. 14 डिसेंबरपासून जे ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करण्याची प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी अप्लाय करण्याचा प्रयत्न केला, पण बरेचसे इश्यूज येत आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये काही लॉग इनचे ऑप्शन दिसत नाही आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांना लॉग इनचं ऑप्शन दिसत नाही आहे. तर काही जणांचं पेमेंट फेल होतं आहे आणि नंतर जेव्हा पेमेंट करायला जातो तेव्हा पेमेंटचं ऑप्शनच दिसत नाही आहे. तर काही विद्यार्थ्यांना असेच वेगवेगळे एररसुद्धा येत आहेत की लोकेशन नॉट फाउंड, ऑफलाईन मोडने अप्लाय केले वगैरे वगैरे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे की कसा तुम्ही फॉर्म सबमिट करायचा आहे सक्सेसफुली, पेमेंट कसं करायचं आहे, पेमेंटचं ऑप्शन कसं तुम्हाला दिसेल, लॉग इनचं ऑप्शन तुम्हाला कसं दिसेल. आणि एक रिक्वेस्ट आहे सर्वांना की तुम्हाला माहिती असेल की काही विद्यार्थी मोबाईलमधनं फॉर्म फिलअप करतात, तर त्यांना मोबाईलमध्ये लॉग इनचं ऑप्शन दिसत आहे, तर डेस्कटॉप आणि लॅपटॉपमध्ये लॉग इनचं ऑप्शन दिसत नाही आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही मोबाईलवरती फॉर्म फिलअप नका करू, लॅपटॉप किंवा डेस्कटॉप यूज करा. तर लॉग इनचा ऑप्शनचा पण इश्यू मी सांगणार आहे आता की लॉग इनचं ऑप्शन कुठून दिसतं. पण बेटर आहे की तुम्ही डेस्कटॉप किंवा लॅपटॉप यूज करा जेव्हा पण फॉर्म फिलअप करता, कारण मोबाईलमध्ये काही चुका होण्याचे चान्सेस आहेत आणि एकदा का तुम्ही फॉर्म सबमिट केला त्यानंतर परत तुम्ही काही चेंजेस नाही करू शकणार. तर त्यासाठी बेटर आहे लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरनं फॉर्म फिलअप करा. चला तर स्टार्ट करूया आपण. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप सारे पॉईंट्स आपण यामध्ये डिस्कस करणार आहोत आणि ते इम्पॉर्टंट आहेत. कारण अर्धा बघितला तर तुम्हाला एक्झॅक्टली कळणार नाही की पुन्हा पेमेंटचं ऑप्शन कसं आणायचं अँड ऑल दॅट. ठीक आहे, आणि स्टार्ट करण्या अगोदर जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्सचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. ओके, सो लेट स्टार्ट. तर सर्वात आधी मी पहिली क्वेरी तुमची सॉल्व करणार आहे, म्हणजे लॉग इनचं ऑप्शन. मोबाईलमध्ये तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसत असेल, पण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपमध्ये विद्यार्थ्यांना लॉग इनचं ऑप्शन दिसत नाही आहे. तर ते लॉग इनचं ऑप्शन कसं दिसणार तर ते मी तुम्हाला दाखवतो. आता सध्या मी पुणे मेट्रो rail.org या वेबसाईटवरती आहे. तर इथे जायचं तुम्हाला करिअर्समध्ये. करिअर्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला जो थर्ड रो आहे, ठीक आहे, थर्ड नंबरची, त्याच्यामध्ये डिग्री डिप्लोमासाठी अप्लाय करण्याची लिंक दिलेली आहे, क्लिक टू अप्लाय. आणि जे सेकंड आहे त्याच्यामध्ये टेक्निशियन्सचे विद्यार्थी अप्लाय करू शकतात. ओके, तर मी डिग्री डिप्लोमामध्ये चूज करतो, क्लिक टू अप्लाय. तर याच्यानंतर ही काही नोटीस आणि जे काही सूचना आहेत त्या तिथे दिल्या आहेत, तुम्हाला इथे चेक करायचं आहे. आय हेअर बाय डिक्लेअर दॅट आय हॅव रेड ऑल द इन्स्ट्रक्शन्स अँड अंडरस्टूड इट. त्यानंतर प्रोसीड करायचं आहे. प्रोसीड केल्यानंतर तुमचा जे रजिस्ट्रेशनचा फॉर्म आहे तो लोड होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला 3 गोष्टी दिलेल्या आहेत. आई वापरायचा असेल तर व्हर्जन 11 वापरा. ओके, मोझिला फायरफॉक्स वापरायचा असेल तर तुम्ही व्हर्जन 50 अँड अबोव वापरा, आणि त्याच्यानंतर गुगल क्रोम वापरायचं असेल तर व्हर्जन 52 अँड अबोव वापरा. ठीक आहे, तर याला क्लोज करायचं आहे. जसं तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता रजिस्ट्रेशनची प्रोसेस इथे दिलेली आहे. रजिस्ट्रेशन मी तुम्हाला याआधीसुद्धा सांगितलेलं आहे की कसं रजिस्ट्रेशन करायचं. ओके, तर पण तुम्हाला फक्त रजिस्टरचं ऑप्शन दिसतंय. काही विद्यार्थ्यांनी रजिस्टर केलंय, पण आता त्यांना त्यांच्या ईमेलवरती जे युजर आय डी आणि पासवर्ड येतो तर त्याला लॉग इन कुठे करायचं हे कळत नाही आहे. ठीक आहे, तर मग रजिस्ट्रेशन आहे इथे, जे मोबाईलमध्ये वरती राईट कॉर्नरला जे 3 डॉट येतात ते सुद्धा इथे दिसत नाही आहेत. ठीक आहे, तर लॉग इनचं ऑप्शन आणण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एक की असते तुमच्या लॅपटॉपमध्ये फंक्शन FN नावाची. ठीक आहे, कंट्रोलच्या बाजूला असते FN नावाची की, त्याला प्रेस करायचं आहे आणि F12ला प्रेस करायचं आहे. ठीक आहे, काय प्रेस केलं मी, फंक्शन F12. ओके, जे वरती असतात ना एरोप्लेन मोड किंवा वरती ज्या कीज असतात F1 F2 F3, तर त्या F12 की प्रेस करायची आहे, फंक्शन F12. ठीक आहे, फंक्शन F12 प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे राईट साईडला खूप काही दिसून येईल. ॲक्च्युली हे असतात APIs, बॅकएंड सिस्टममध्ये कुठकुठली प्रोसेस जे आहे असतात बॅकएंड सर्व्हिसेस, तर त्या कॉल होतात, त्याचं आपल्याला काही घेणं नसतं. तर याला काहीच बघण्याची गरज नाही, पण तुम्हाला इथे दिसून येत असेल वरती 3 डॉट आलेले आहेत. ठीक आहे, तर 3 डॉटवरती जेव्हा क्लिक कराल तर गो टू लॉग इन क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे लॉग इन आय डीमध्ये युजर आय डी आणि पासवर्ड, इथे तुम्ही तुमचा युजर आय डी आणि पासवर्ड जे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर जे ईमेल आय डी थ्रू मिळालेलं आहे तर ते तुम्ही टाकू शकता. तर आता एक माझ्याकडे फेक आय डी आहे, तर ते मी एंटर करतो S001014. हे आहे युजर आय डी आणि पासवर्ड आहे
ठीक आहे. तर युजर आय डी आणि पासवर्ड टाकला आहे मी. तर मी लॉग इन करतो आहे. लॉग इन केल्यानंतर इथे सेव्हचं ऑप्शन आलं आहे, सेव्ह करायचा का नाही. ओके. तर हे तुमचा फॉर्म फिलअप करण्यासाठी ओपन झालेला आहे. ठीक आहे. तर पहिली क्वेरी सर्वांची सॉल्व्ह झालेली असेल. हा डमी डेटा आहे, याच्याकडे लक्ष नका देऊ. आणि या राईट साईडकडे सुद्धा लक्ष द्यायचं नाही आहे तुम्हाला. ठीक आहे. आपल्याला फक्त आपला फॉर्म फिलअप करायचा आहे. तर इथून तुम्ही बघू शकता की पुणे मेट्रो ॲप्लिकेशन, ते तुमचं जे पर्सनल डिटेल्स आहे आणि पुणे मेट्रो ॲप्लिकेशन आहे. आणि इथे माझा रजिस्ट्रेशन केलेला फॉर्म आहे. ठीक आहे. कारण मला तो पूर्ण भरायचा आहे. काही विद्यार्थ्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करायचं राहिलं असेल किंवा काही करायचं राहिलं असेल तर हे इथे आहे, तुम्ही बघू शकता. आता तुम्ही विचाराल की माझा अर्धा फॉर्म फिलअप केला आहे, मी पर्सनल डिटेल्स टाकलेत, एज्युकेशन क्वालिफिकेशन टाकले, माझे डॉक्युमेंट्स राहिलेत अपलोड करायचे, तर मी तो कंटिन्यू कुठून करू. ठीक आहे. तर कंटिन्यू करण्याचं इथेच ऑप्शन आहे, वरती 3 डॉटवरती आहे, फिल द ॲप्लिकेशन फॉर्म. याच्यावरती जेव्हा तुम्ही क्लिक कराल ना, फिल द ॲप्लिकेशन फॉर्म, तर तुमचं पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असतील. मग त्याला सेव्ह करायचं, पुढे जायचं. क्वालिफिकेशन डिटेल्स असतील, त्याला सेव्ह करायचं, पुढे जायचं. डॉक्युमेंट्स अपलोडिंग असेल तर ते अपलोड केल्यानंतर, सेव्ह केल्यानंतर तुमचा फॉर्म सबमिट होईल. आणि सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटसाठी विचारेल. ठीक आहे. तर या 2 गोष्टी तुमच्या रिझॉल्व्ह झालेल्या आहेत, लॉग इनचा इश्यू आणि परत ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप कसं करायचं. तर याच्यामध्ये आता या पेजवर आहे मी. तर एक तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतोय की आता हा इथे एक एंट्री दिसते. ठीक आहे. एक एंट्री दिसते पूर्ण, कारण मी एकाच पोस्टसाठी अप्लाय केलेला आहे. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला 2 पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर त्यानं कसं करायचं. तर सेम आता ही प्रोसेस मी काय करणार, आता फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करणार आणि पूर्ण माझा ॲप्लिकेशन फॉर्म फिल करणार. म्हणजे माझे पर्सनल डिटेल्स टाकणार, क्वालिफिकेशन टाकणार, जे काही डॉक्युमेंट्स आहेत अपलोड करणार, त्याच्यानंतर पेमेंटचं ऑप्शन येतं ते पेमेंट करणार मी आणि मग सबमिट करणार. मग तुमचा फायनली सबमिट होणार फॉर्म. ठीक आहे. मग त्याच्यानंतर परत लॉग इन करणार, जे युजर आय डी आणि पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर परत इथे येणार आणि इथे परत क्लिक हेअर टू अप्लाय याच्यावरती क्लिक करणार. म्हणजे इथे दुसरी एंट्री, खाली जी दुसरी लाईन आहे तर ती एंट्री ओपन होणार. आता सध्या एकच दिसते का, कारण मी एकाच पोस्टसाठी अप्लाय केले. म्हणजे नेक्स्ट पोस्टसाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तेव्हा तुम्हाला परत रजिस्ट्रेशन करण्याची गरज नाही आहे, फक्त डायरेक्टली लॉग इन करायचं आहे आणि इथे क्लिक हेअर टू अप्लायवरती क्लिक करायचं आहे. तिसरी क्वेरी सॉल्व्ह झाली की तुम्हाला जर दुसऱ्या एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर कसं करायचं. आणि जर तुम्हाला एकापेक्षा जास्त पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला पेमेंट सगळ्यांची वेगवेगळी करावं लागणार आहे. असं नाही की एकाच पोस्टमध्ये मी म्हणजे एकाच याच्या फॉर्ममध्ये 2 पोस्ट अप्लाय करणार, तसं जमणार नाही तुम्हाला करण्यासाठी. तर पेमेंट वेगवेगळी करायची आहे. ओके. तर आता मी फॉर्म, आता माझ्याकडे काही स्क्रीनशॉट्स आहेत ते मी तुम्हाला दाखवतो. ऑलरेडी मी एका विद्यार्थ्याचा फॉर्म फिल करून दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये मी स्क्रीनशॉट घेतलेले आहेत. म्हणजे तुम्हाला एक रेफरन्स म्हणून पुढची प्रोसेस काय असेल तर ते मग दाखवून देतो तुम्हाला. तर आता आपण कुठल्या पेजवरती होतो, आपण या पेजवरती होतो जिथे मला हे फिल द ॲप्लिकेशन फॉर्मची फील्ड दिसत आहे. ओके. तर इथे जेव्हा तुम्ही क्लिक कराल या फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती, इथे तुम्हाला जे रेड सर्कलमध्ये मी मेन्शन करतोय तर त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेक्स्ट पेज ओपन होईल. आता नेक्स्ट पेज कसं असेल इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. याच्यानंतरचं आहे ते नेक्स्ट पेज. या मग तुम्हाला काय करायचं आहे, जर तुम्ही फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर एक तर तुम्ही जे F12 म्हणजे हे जे विंडो तुमची ओपन होती साईडला, ठीक आहे, म्हणजे हे जे बिनकामाचं जे ओपन केलं होतं आपण फंक्शन F12 की टाकून, तर ते तुम्ही इथून क्लोजसुद्धा करू शकता. क्लोज कुठून करणार तुम्ही, हे क्लोजचं बटन आहे. ठीक आहे. तर या क्लोज, या सेटिंगच्या वरती जे क्लोज आहे त्याला क्लोज करायचं. त्याच्यानंतर तुमचं म्हणजे स्क्रीन थोडी मोठी होईल, तुम्हाला दिसेल. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये तुम्ही क्लिक टू फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता तुमचा फॉर्म ओपन झालेला आहे. ठीक आहे. हे जे तुमचे नाव वगैरे जे फोटोज वगैरे आहेत ते तुम्हाला दिसून येते, अपलोड जे आहे तुम्ही केलेले. मग त्याच्यानंतर हे एक नोट येते की तुम्ही फॉर्म ॲप्लिकेशन फिल करताना ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर तीन सेक्शन्स असतात, तुम्हाला माहीतच आहे. जे पर्सनल डिटेल्स जे तुम्ही आधी भरलेलं असेल, म्हणजे काही विद्यार्थ्यांचा अर्धा फॉर्म राहिला असेल तर ते विद्यार्थी कंटिन्यू करू शकतात त्याच्यामध्ये, तेव्हा तुम्हाला चेंजेस करता येतील. ठीक आहे. पण एकदा सबमिट केल्यानंतर तुम्ही चेंजेस नाही करू शकत. तर हे जे पे स्केल आणि जे ॲप्लिकंट नेम जे काही असेल, ठीक आहे, ते ऑलरेडी येतं. त्याच्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं आहे. बाकीचे जे ॲड्रेस, सिटी, डिस्ट्रिक्ट, स्टेट, पिनकोड
आणि परमनंट ॲड्रेस ते तुमचा विचारलेला आहे तिथे सेव्ह आणि नेक्स्ट करायचं आहे. म्हणजे सेव्ह आणि नेक्स्ट कशासाठी करतो आपण, पहिल्या सेक्शनसाठी जे तुमच्या पर्सनल डिटेल्स विचारते, याला सेव्ह आणि नेक्स्ट केल्यानंतर तुमचं दुसरं सेक्शन चालू होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला डिग्री, डिप्लोमा आणि ॲडिशनल क्वालिफिकेशन विचारलं जाईल. ठीक आहे, इथे डेटा सेव्ड सक्सेसफुली आलं, ओके करायचं याला. मग डिप्लोमा आणि डिग्रीचे जे काही क्वालिफिकेशन्स आहेत ते टाकायचं, परत सेव्ह आणि नेक्स्ट करायचं, म्हणजे तुमचं दुसरं पण सेक्शन कंप्लीट झालं आहे. ते सेक्शन कंप्लीट झाल्यानंतर तुम्ही तिसऱ्या सेक्शनवरती याल. तिसरं सेक्शन म्हणजे कुठलं, डॉक्युमेंट अपलोड आणि पेमेंट. ओके, तर तिसऱ्या सेक्शनमध्ये आल्यानंतर इथे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करायचे. सगळे डॉक्युमेंट्स अपलोड जे काही मॅन्डेटरी आहेत, एक्झाम सिटी प्रेफरन्स द्यायचा आहे. मग ते डॉक्युमेंट्स आणि एक्झाम सिटी प्रेफरन्स दिल्यानंतर तुम्हाला इथे पेमेंट्सचं डिटेल्स विचारेल. ठीक आहे, जर कास्टमध्ये अप्लाय करत असेल तर कमी आणि अनरिझर्वमध्ये करत असेल तर जास्त पेमेंट असेल. मग इथे आय ॲग्रीवरती चेक करून तुम्हाला काय करायचं, सबमिट करायचे. तुम्ही प्रिव्ह्यू पण करू शकता जर तुमचं काही चुकलं तर. मग सबमिट केल्यानंतर आय ॲग्रीवरती चेक केल्यानंतर सबमिट केल्यानंतर तुम्ही जाल पेमेंटच्या ऑप्शनवरती. ओके, आर यू शुअर यू वॉन्ट टू सबमिट, इथे ओके करायचं आहे तुम्हाला. मग जाल तुम्ही पेमेंटच्या ऑप्शनवरती. ठीक आहे, तर पेमेंटच्या ऑप्शनवरती गेल्यानंतर तुम्ही इथे कार्ड नंबर म्हणजे डेबिट कार्ड विथ पिन किंवा UPI थ्रू सुद्धा पेमेंट करू शकता. हे सगळे डिटेल्स टाकून तुम्ही इथे पेमेंट करायचं आहे. ओके, जर आता मी तुम्हाला एक सांगतोय की जर पहिल्या अटेम्प्टमध्ये पेमेंट फेल होत असेल, ठीक आहे, पहिल्या अटेम्प्टमध्ये जर पेमेंट फेल होत असेल तर परत तुम्ही लॅपटॉपवरतीच जायचं आहे. फंक्शन F12 करून तुम्ही लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर परत तो फिल द ॲप्लिकेशन फॉर्मवरती क्लिक करून तुमचा फॉर्म ओपन करायचा आहे आणि फक्त तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट करून तुम्हाला पेमेंटच्या ऑप्शनवरती यायचं आहे. जेव्हा तुम्ही 3 वेळा सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे ते पर्सनल डिटेल्स, क्वालिफिकेशन आणि डॉक्युमेंट्स सेव्ह अँड नेक्स्ट कराल तेव्हा तुम्ही पेमेंटच्या पेजवर नक्कीच याल. ठीक आहे, तर पेमेंट केल्यानंतर तुम्हाला इथे येऊन जाईल की युअर ॲप्लिकेशन फॉर्म हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. ओके, आणि खाली नोट आहे, प्लीज प्रिंट द कम्प्लीट ॲप्लिकेशन पेज डिस्प्लेइंग सक्सेसफुल पेमेंट स्टेटस फॉर फ्युचर करस्पॉन्डन्स ॲट पुणे मेट्रो. तुम्हाला प्रिंट घ्यायला सुद्धा सांगितलं, तर याला क्लोज केल्यानंतर प्रिंट कुठून घ्यायची, इथे प्रिंटचं ऑप्शन आहे बघा. ठीक आहे, याला क्लोज केल्यानंतर इथे प्रिंटचं ऑप्शन आहे, तर तुम्ही प्रिंटवरती क्लिक करून तुम्ही प्रिंटसुद्धा घेऊ शकता. ओके, प्रिंट घेतल्यानंतर तुम्ही लॉग आउटसुद्धा करू शकता आणि लॉग आउट केल्यानंतर परत जर लॉग इन केलं तुम्ही तर परत तुम्ही या पेजवरती या जिथे तुम्ही स्टेशन कंट्रोलरसाठी अप्लाय केलेलं असेल असं दिसेल. ओके, फोटोग्राफ आहे, सिग्नेचर आहे तुमचं आणि जे काही सर्टिफिकेट आहेत ते आहेत अवेलेबल, म्हणजे तुमचा फॉर्म जो आहे तो सक्सेसफुली सबमिट झालेला आहे इथे. आता समजा जर तुम्हाला दुसऱ्या पोस्टसाठी अप्लाय करायचं असेल तर तुम्हाला इथे क्लिक हिअर टू अप्लाय यावरती क्लिक करून तुम्ही परत ते सेम प्रोसेस करू शकता. ओके, तर हे सबमिट झाल्यानंतर तुम्ही प्रिंट मी तुम्हाला दाखवतो. ओके, प्रिंट नाही आहे, एनिवे प्रिंटसुद्धा काढू शकता तुम्ही. आणि प्रिंट काढल्यानंतर तिथे जे स्टेटस असतं, ठीक आहे, म्हणजे पेमेंटचं जे स्टेटस असतं तुमचं, जसं पेमेंटचं स्टेटस मे बी स्टार्टिंगला तुम्हाला F म्हणजे फेल येत असेल, पण सक्सेसफुली सबमिट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं स्टेटस Y येईल, Y किंवा S येईल, म्हणजे सक्सेसफुल झालं आहे, S येईल आय गेस. S येईल म्हणजे सक्सेसफुल तुमचं पेमेंटचं स्टेटस झालं आहे. पेमेंटचा ID तुम्हाला तिथे जनरेट होईल. ओके, आणि तो ॲप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सेव्ह करून ठेवायचा आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की लॉग इन इश्यूचा प्रॉब्लेम होता, मी रिसॉल्व्ह केलेला आहे. आणि पुणे मेट्रोकडनं तर अजून काही अपडेट आलेलं नाही आहे, तर मला वाटतं त्यांची वाट बघण्यापेक्षा आपण आपली स्वतः एक वे काढूया फॉर्म फिलअप करण्याचा. काही तुम्हाला या व्यतिरिक्त डाऊट येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. तर फक्त लक्षात ठेवण्याच्या गोष्टी काय आहेत की तुम्हाला फंक्शन F12 करून लॉग इन करायचं आहे. ओके, लॉग इन केल्यानंतर तुम्हाला युजर ID पासवर्ड टाकल्यानंतर जे व्ह्यू ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे तर त्याच्यावरती क्लिक करून ते जे आपण फंक्शन F12 जे आपण एंटर करून जी स्क्रीन आली होती राईट साईडला तिला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर तुमची स्क्रीन काय होईल, मोठी होईल. ठीक आहे, मोठी झाल्यानंतर तुम्ही बाकीच्या प्रोसेस आरामात करू शकता. ओके, तर आय होप तुम्हाला इझी जाईल. करण्यासाठी थोडंसं अवघड आहे, पण अशाच प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. जोपर्यंत पुणे मेट्रो काही अपडेट देत नाही, आपण त्यांना तर विचारलेलं आहे, तर त्यामध्ये काही अपडेट वगैरे त्यांच्याकडनं काही रिप्लाय वगैरे आला तर आपण म्हणजे मी तुम्हाला कळवेलच. ठीक आहे, तोपर्यंत तुम्ही ही मेथड यूज करायला काही हरकत नाही. सक्सेसफुली फॉर्म सबमिट होत आहे, प्रिंटसुद्धा निघत आहे आणि फॉर्मच्या प्रिंट म्हणजे पेमेंटमध्ये पुन्हा पेमेंटसुद्धा सक्सेसफुल होत आहे. ठीक आहे, पेमेंटचं स्टेटससुद्धा अपडेट होत आहे सक्सेसफुल म्हणून. तर मला नाही वाटत की काही तुम्हाला यावरती प्रॉब्लेम येईल. काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा.
लॉग इनचा इशू फंक्शन ऑफ 12 लक्षात ठेवा. आणि मोबाईलवरती फॉर्म फिलअप नका करू, बेटर आहे की तुम्ही लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती फॉर्म फिलअप करा, म्हणजे चुका नाही होणार. ओके, या व्यतिरिक्त काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.